नमस्कार नगरकर. बघा, आजच्या ब्राईडला एवढे स्किन प्रॉब्लेम असताना देखील मी तिचा कसा एकदम नॅचरल आणि ग्लास फिनिश लुक केला ते. आज होतं पल्लवीचं लग्न आणि पल्लवी स्वभावाने खूप गोड आणि सुंदर मुलगी आहे आणि तिच्या लग्नासाठी मी मांजरीला गेले होते. याआधी 2-3 महिन्यापूर्वी तिचा एंगेजमेंट लुक केला होता आणि तो लुक त्यांना इतका आवडला की त्यांनी त्याच वेळी लग्नाची डेट पण बुक करून घेतली होती. पण खरं सांगायचं तर पल्लवीचा मेकअप माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता, कारण तिच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आणि पिंपलचे मार्क्स होते आणि तिची स्किन पण खूप सेन्सिटिव्ह होती. ऍक्च्युली तिची स्किन याआधी तशी नव्हती, पण एका चुकीच्या फेशियलमुळे तिला हे प्रॉब्लेम सगळे उद्भवले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पण हे क्लिअरली पाहू शकता. बाकी तिचे फीचर्स खूप सुंदर होते, पण ती स्किन प्रॉब्लेम्समुळे ना मला मेकअप करताना थोडी भीती वाटत होती, कारण अनेकदा अशा स्किनवर मेकअप पॅच दिसू शकतो किंवा नीट सेट होत नाही. पण मेकअप सुरू केल्यानंतर अगदी उलटच झालं. तिचा बेस खूप सुंदर सेट होत होता आणि मेकअप एकदम फ्लॉलेस दिसत होता. मला वाटलं होतं की एवढ्या स्किन इश्यूजमुळे ना टचअप खूप करावे लागतील, पण नेक्स्ट लुकला पण जास्त टचअप करावाच लागला नाही. आणि याचा पहिला लुक होता तो कार्निवल लुक, आणि त्यासाठी आम्ही तिचा सुंदर देसी ब्रायडल लुक क्रिएट केला होता आणि तो लुक तिच्यावर फारच सुंदर दिसत होता. पण इथे पण मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी, कारण दुपारी 12:30ला तिचं प्रोग्राम सुरू होणार होतं. ते 12:30ला न सुरू होता सुरू झालं 4:30 वाजता, आणि एवढा मोठा गॅप, त्यात एवढा उकाडा. पण मेन गोष्ट म्हणजे एवढ्या वेळानंतरही तिचा मेकअप, हेअरस्टाईल आणि बेस अगदी जशाचा तसा होता, कारण आम्ही साधारणतः सकाळी 8 वाजता तिचा मेकअप सुरू केला होता आणि तो 12ला कम्प्लीट झाला होता. कार्निवल झाल्यानंतर लगेच तिची हळदी होती आणि हळदीसाठी आमच्याकडे खूप कमी वेळ होता, कारण ऑब्व्हियसली सकाळी लवकर प्रोग्राम सुरू झाला नव्हता. त्याच्यामुळे पुढचे जे कार्यक्रम आहेत त्यांना लेट होणार होतं. त्याच्यामुळे आम्ही खूप फास्ट काम करून ब्राईडला हळदीसाठी रेडी केलं. हळदीसाठी आम्ही तिचा ग्लास फिनिश लुक केला होता आणि तो लुक पण खूप फ्रेश आणि ग्लोईंग दिसत होता. आणि त्यानंतर होता सगळ्यात इम्पॉर्टंट संगीत लुक. पण हळदी झाल्यानंतर ब्राईडला स्किन टोन पूर्ण बदलावा लागतो. त्याच्यामुळे मेकअप सुरू करण्याआधी मी तिचा जो टोन होता ना तो पुन्हा व्यवस्थित बॅलन्स केला आणि मग त्यावर मेकअप केला. संगीतसाठी पण आम्ही तिचा सॉफ्ट ग्लास फिनिश लुक क्रिएट केला आणि खरंच सांगते तिचे 3ही लुक खूप सुंदर झाले होते. तर असं होता आजचा माझा दिवस. तर नगरकर, तुम्हालाही असे छान छान मेकअप करून घ्यायचे असतील किंवा असे मेकअप करायला शिकायचे असतील तर आजच आपल्या माहेर स्टुडिओला नक्की भेट द्या. बाय.